नमस्कार, मी अक्षय शिंदे आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनेल ज्याचं नाव आहे चोराखळ नगरी. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे एकदा बरेच दिवस झाले आपण आपला व्हिडिओ काय कारणास्तव आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केला नव्हता. पण आता इथून पुढे जे काही आपले व्हिडिओ असतील ते रेग्युलरमध्ये येत राहतील. आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एक महत्त्वाचा विषय की बाबा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या विभागाने या खात्याने आता जे काही महिलांसाठी जी स्कीम ठेवलेली होती की बाबा आधार कार्डवरती हाफ तिकीट म्हणजे जे 10 वर्षाच्या पुढे महिला आहेत किंवा जे वयस्कर वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी जे प्रवास आहे ते प्रवास काही जणांसाठी फ्री होता, तर काही ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्री होता, तर महिलांसाठी अर्ध तिकीट अशा पद्धतीनं तो काय प्रवास होता तो आता फ्रीमध्ये होता. पण आता शासनाने एक नवीन जी आर काढला आणि असं सांगण्यात आलं की बाबा आता जर जर ग्राहकाकडे किंवा जे आता लोकांकडे जर एस टी महामंडळाचे स्मार्ट कार्ड असतील तर त्यांना तो जे काय प्रवास आहे तो प्रवास तुम्हाला फ्री भेटणार आहे किंवा ज्यांचे हाफ तिकीट आहेत त्यांना हाफ तिकीट. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नवीन आता बससाठी स्मार्ट कार्ड आलेले आहेत आणि त्या स्मार्ट कार्डचं रजिस्ट्रेशन देखील चालू आहे. जर तुमच्याकडे ते स्मार्ट कार्ड असेल किंवा त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल तरच तुम्हाला एस टी प्रवास जे आहे ज्यांचं अर्ध तिकीट आहे त्यांना अर्ध तिकीट आहे असं चालू राहणार आहे. जे 75 वर्षाच्या पुढे आहेत त्यांना जे काय पूर्ण तिकीट माफ आहे ते पूर्ण तिकीट माफ राहणार आहेत. आणि त्याचबरोबर हे कार्ड जे काढणं म्हणजे शासनाने बंधनकारकच केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक महिलांना असेल किंवा जे का वयोवृद्ध आहेत म्हणजे 65 वर्षाच्या पुढे आणि 75 वर्षाच्या पुढे जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी देखील हे कार्ड काढणं अत्यंत बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे कार्ड काढणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुमचं जे का हाफ तिकीट असेल किंवा तुम्हाला जे तिकीट फ्री असेल ते तुमचं आहे असं कंटिन्युटी चालू राहणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त चोराखळी नगरी आणि आसपासच्या पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेला अशी विनंती आहे की आपलं जे काय एस टी महामंडळाचे जे काय स्मार्ट कार्ड आहेत ते स्मार्ट कार्ड काढणं चालू आहे. आणि त्याचबरोबर चोराखळी व चोराखळी नगरीच्या आसपास गावातील लोकांना देखील असं सांगणं आहे की बाबा आपल्या गावामध्ये चोराखळी गावामध्ये SBI ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणी आपण जे काय कार्ड आहेत जे स्मार्ट कार्ड आहेत बसचे स्मार्ट कार्ड आहेत ते काढायला आपण चालू केलेलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी येऊन आपले कार्डचे रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि आपला प्रवास हा सुखाचा करायचा आहे. चल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.